नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे कारण खूप दिवसापासून चाललेली प्लॅनिंग आज सक्सेसफुल झाली. ॲक्च्युली आम्ही 11 सुना पण ट्रिपसाठी निघालेलो 10 जणी. तर आम्ही चाललेलो गगनबावड्याला. सर्वजण एक एक करून गाडीत बसलो. सगळ्यांची ओळख करून देणं आत्ता पॉसिबल नाही, त्यासाठी वेगळा ब्लॉग बनवेल. सगळे गाडीत बसून झाल्यावर आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. नंतर आम्ही थांबलो कोल्हापूरच्या गोकुळ हॉटेलमध्ये नाश्ता करायला. नाश्ता करून एनर्जी आल्यावर गाडीत सगळे गाण्याच्या भेंड्या खेळायला लागले. त्यानंतर आम्ही पोचलो अंदूर डॅमला आणि अंदूर डॅमनंतर बावडेकर वाडा बघितला. वाड्यामध्ये आत मोबाईल अलाउड नव्हता म्हणून फक्त बाहेरूनच शूट केलं. नंतर असं एन्जॉय करत, घाटाचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोचलो वैभववाडी येथे असलेल्या ग्लास पूलला. ग्लास पूलवर एका वेळेस फक्त 25 लोकांनाच अलाव केलं जातं. त्यानंतर आम्ही पोचलो गगनगिरी मठ येथे. या ट्रिपला येऊन आमचा एक पचका झालेला, म्हणून वहिनी म्हणत होत्या, पावसामध्ये तर सगळेच येतात, पण पाऊस नसताना काय मज्जा असते ते सांग तू लोकांना. कारण आम्ही मान्सून ट्रिपसाठी आलेलो, पण एक थेंब पाऊस पडला नाही, त्यामुळे त्या अशा म्हणत होत्या. आणि इथल्या पायऱ्या चढून सगळे एवढे दमून गेले होते ना. तिथलं दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही परत पुढच्या प्रवासाला आणि असंच एन्जॉय करत आम्ही पोचलो पळसंबे येथील रामलिंग मंदिरला. तिथे सुद्धा पाण्यातून मंदिराकडे जावे लागतं, सो तिथेही जास्ती काही शूट करता नाही आलं. अजून एक गोष्ट म्हणजे, जेव्हा ट्रिप फायनल झाली त्या दिवशी ग्रुपवर एवढे रील्स शेअर करत होते ना सगळे, हे बघा. पण फायनल त्यातले 2च रील्स करता आले. त्या रील्सचा व्हिडिओ मी पुढे टाकलेला आहे, ते बघा. कभी ठंडा कभी है आतम बम सा, ये धमाका कैसे कोई सहे. दिल की यही खता है, दिल को नहीं पता है. दिल की यही खता है, दिल को नहीं पता है. कि दिल चाहता है क्या. मिसते मिलाना, मिसते चुराना, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना. आणि असा संपला आमचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजून असेच व्लॉग्स बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.